या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत। बातमी आहे बदापूरच्या शाळेसंदर्भातली। तो व्हिडिओ सांस्कृतिक कार्यक्रमाचाच। बदापूर ग्रामस्थांसह शाळेतील शिक्षकांनी दिले स्पष्टीकरण। दिनांक 25 जुलै रोजी येवला तालुक्यातील बदापूर शालेय शिक्षण सांस्कृतिक सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांकडून कला अभिनय सुरू असताना धार्मिक वेशभूषा यावर विद्यार्थ्यांनी अभिनय करत होते। मात्र चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या। दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे जातीयता निर्माण होऊ नये म्हणून माध्यमांनी घटनास्थळी जाऊन सत्यता पडताळली असता यावेळी ग्रामस्थांनी व शिक्षकांनी हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रमाचाच भाग असल्याचा तसेच कोणीतरी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे सोशल मीडियावर काही काळ प्रतिक्रिया उमटल्या होत्या। मात्र असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झाला नसल्याचा खुलासा ग्रामस्थांनी केला आहे। बुलेटिन 13 साठी न्यूज विलास कांबळे, येवला। बाजीराव आसाराम देवडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष। आज बदापूर शाळेमध्ये जे वेशभूषा सप्ताह चालू होता त्यामध्ये सर्व शिक्षकांनी वेशभूषा आणि सर्व धर्मभाव शिकवण्याचा प्रयत्न चालू असताना जो काय प्रकार झाला तो जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्याकडून नये आणि कोणी जास्त व्हायरल करून वतीने मी संदीपराव मोरे बदापूर। आज आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे सगळ्या वेशभूषा करण्यात आल्या होत्या। त्या वेशभूषामध्ये काही व्हिडिओ असे व्हायरल झाले की जेणेकरून गावातले मेजर वर्ग असून कोणी वरिष्ठ असून त्यांचे मन दुखावले गेले होते। त्यानंतर अध्यक्ष वगैरे सगळे शाळेवर गावकरी येऊन सर लोकांसंग चर्चा केली। त्याबद्दल त्यांनी सांगितलं आमचा याच्यामध्ये काही हेतू नव्हता, आम्ही सर्व धर्मासाठी सर्व प्रकारचे व्हिडिओ काढलेले होते। त्यानंतर आता सर्व गाव इकडे एकत्रित झालेलं आहे। त्याच्यानंतर कोणी जर असे क्लिप व्हिडिओ जर बनवलं तर त्याला जो बनवणार राहील तो दोषी राहील। यानंतर गाव पातळीवर सगळ्यांनी जागेवर हा विषय थांबलेला आहे, तरी सगळ्यांनी सहकार्य करून शांततेत पार पाडावा।